सांगली येथे ग्लोबल व्यासपीठ कराड आयोजित सलग 5 शनिवार स्टेज डेअरिंग कार्यशाळा संभाषण कौशल्य या कोर्समध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमासाठी सांगलीचे सुप्रसिद्ध निवेदक तसेच सूत्रसंचालक सुरेश पाटील व नागेश बागडी, संचालक पवनपुत्र पतसंस्था हे प्रमुख मान्यवर होते। कार्यशाळेसाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव अशा विविध जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। भाषण व सूत्रसंचालन शिकण्यासाठी पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही। सांगलीच्या ग्लोबल व्यासपीठ मध्ये ही सर्व सोय उपलब्ध आहे, असे प्रतिपादन सुरेश पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। प्रत्येकाला आयुष्यात असं वाटत असतं की एकदा स्टेजवर उठून बोलावं, समाजासमोर व्यक्त व्हावं आणि असे प्रसंग अनेक वेळा येत असतात। अगदी शाळा, पालक भेट, ग्रामसभा, व्यवसायाची ठिकाणे, राजकीय व्यासपीठ, सामाजिक कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी बोलण्याची संधी येत असते, परंतु आत्मविश्वास नसल्यामुळे आमचं ग्लोबल व्यासपीठ हे तुमची उणीव नक्कीच दूर करतं। 5 शनिवारचा कोर्स प्रभावीपणे धाडसाने भाषण कला शिकवणे, त्याचप्रमाणे आपली बॉडी लँग्वेज, देहबोली, आवाज आणि विविध प्रकारच्या भाषणांचे येथे सराव घेतले जातात। त्यातूनच आपली बॉडी लँग्वेज सुधारली जाते व लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे काम या माध्यमातून केले जाते, असे सूर्यकांत पानसकर यांनी यावेळी बोलताना सांगितले। हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीत सर्व प्रशिक्षणार्थींच्या सहभागामध्ये पार पडला। म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बीटीपी होता, आता नंतर संगणकीकरण त्या ठिकाणी झालं। त्या क्षेत्रामध्ये त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास त्या ठिकाणी आहे। हे करत असतानाच त्यांना वाचनाची, लेखनाची आवड सूर्यकांत पानसकर सर यांच्या मनी रुजली आणि ती जोपासली आणि या माध्यमातूनच आपण काहीतरी वेगळं करावं अशी संकल्पना त्यांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी मांडली मित्रांच्या समोर। आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी गेली 15 ते 18 वर्ष ही व्यक्ती त्या ठिकाणी जगते। खऱ्या अर्थानं ग्लोबल व्यासपीठची स्थापना केल्यानंतर त्यांनी त्याची सुरुवात कराडसारख्या शहरातून त्या ठिकाणी केली आणि खऱ्या अर्थानं नगरपालिका शाळा म्हणजे गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी शिकतात, या मुलांना त्या प्रभावामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि जवळजवळ 25 कार्यशाळा नगर परिषदेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी शहरामध्ये घेतल्या आणि त्याचं यश संपूर्ण कराड तालुक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणि ग्लोबल व्यासपीठच्या माध्यमातून हे व्यासपीठ इतर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सुद्धा उपलब्ध व्हावं अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि सांगलीसारख्या शहरामध्ये सुद्धा ज्या शहराला कला पंढरी, नाट्य पंढरी, सहकार पंढरी, वैद्यकीय पंढरी म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे, या सांगली शहरामध्ये सुद्धा त्यांची कार्यशाळा ही 3री कार्यशाळा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यशस्वी होती आहे। हे खऱ्या अर्थानं त्यांचं यश त्या ठिकाणी म्हणावं लागेल। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।